दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 10 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी प्रकल्प हा उपयुक्त पाणी पातळीमध्ये 43.11% इतका भरलेला आहे आणि आता दौंड जवळ मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती कमी होऊन 21,892 क्युसेक इतकी कमी झालेली आहे. उजनीमधला एकूण पाणीसाठा हा 86.76 TMC इतका आहे आणि उपयुक्त पाणी हे 23.10 TMC इतका आहे. मागील वर्षी 2025मध्ये याच तारखेला उजनी 92.79% उपयुक्त पाणी पातळीत भरली होती. दरम्यान यावर्षी उजनीवर 1 जूनपासून केवळ 88 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. आज पावसाची नोंद नाही. भीमा आणि नीरा खोऱ्यातला पाऊस हा पूर्णतः मंदावलेला आहे. आज केवळ मुळशी प्रकल्पावर 35, टेमघरवर 16 तर वडिवळे धरणावर 7 मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे. अन्य प्रकल्पांवर पावसाची नोंद नाही. भीमा आणि नीरा खोऱ्याची धरणं ही मागील 4 दिवसातल्या पावसामुळे झपाट्यानं वधारलेली आहेत. तेथील टक्केवारी आपण पाहत आहोत. पिंपळगाव जोगे 2.51, माणिकडोह 33.46, येडगाव 98%, वडद 88, डिंभे 48.51, घोड 70.33%, विसापूर 15.22, चिलेवाडी 77.65, कळमोडी 100%, चासकमान 75.51, भामा आसखेड 74.22, वडिवळे 93.95, आंध्रा 80.20%, पवना प्रकल्प 74.39, कासारसाई 96.51, मुळशी 68.91, टेमघर 37.45, वरसगाव प्रकल्प 53.40, पानशेत 58.59, खडकवासला 97.60, नीरा खोऱ्यातलं गुंजवणी धरण 59.37, नीरा देवघर 57.30, भाटघर 49.46, वीर धरण 100%, नाझरे 34%, उजनी 43.11, तर सीना कोळगाव प्रकल्प हा अद्यापही -4.92% अशा स्थितीमध्ये आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्गही कमी होऊन 9,720 क्युसेक इतका आहे, तर दौंडची आवक 21,892 क्युसेक इतकी आहे.